सोनम वांगचुक यांच्या पत्नीचं रुग्णालयाला पत्र पाठवण्यात आलं। वांगचुक यांच्या उपचाराबाबत गीतांजली यांचे हे पत्र आहे। तर माझ्या संमतीशिवाय कोणतेही औषध देऊ नका, वैद्यकीय अहवाल पारदर्शकपणे देण्याची यावेळी मागणी करण्यात आली। सोनम वांगचुक यांच्या पत्नीचं रुग्णालयाला पत्र पाठवण्यात आलं। वांगचुक यांच्या उपचाराबाबत गीतांजलीने हे पत्र पाठवलंय। तर महत्त्वाची अपडेट येते, माझ्या संमतीशिवाय कोणतेही औषध देऊ नका अशा प्रकारची प्रतिक्रिया देण्यात आली। भाजप सरकार घाबरले म्हणूनच कारवाई करते, सोनम वांगचुक यांच्यावर शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली। कारवाईचा निषेध करत शरद पवार यांचे राष्ट्रवादी उद्या राज्यभर आंदोलन करणार, शशिकांत शिंदेंनी ही माहिती दिली आहे। या संदर्भात शशिकांत शिंदे यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांनी। दिल्लीमध्ये धर्मेंद्र प्रधान यांनी थेट राजीनामा द्यावा यासाठी वांगचुक यांनी आंदोलन सुरू केलं होतं आणि ते आंदोलन अगदी शेवटच्या टप्प्यावर असतानाच त्यांची प्रकृती खालावली असतानाच दिल्ली प्रशासनानं थेट त्यांना त्या ठिकाणी ताब्यात घेतलेलं असल्याचं चित्र आपल्याला समोर पाहावयास मिळत आहे। आणि याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शशिकांत शिंदे प्रदेशाध्यक्ष त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिलेली आहे। खरं म्हणलं तर या देशामध्ये लोकशाही नाही हे आम्ही वारंवार सांगितलं। हुकुमशाहीच्या माध्यमातून या ठिकाणी देश चालवला जातो। जसं चीन रशियाच्या माध्यमातून विरोध करणारे कोण असेल तर त्याला दाबलं पाहिजे, अशा प्रकारचा विचार करून ज्यांनी लोकशाहीच्या माध्यमातून आंदोलन केलं आणि एका मंत्र्याचा राजीनामा मागितल्यानंतर 20 दिवस आंदोलन केल्यानंतर त्याच्याकडे कोणी बघितलं नाही। उद्यापासून संसदचं अधिवेशन चालू होत आहे आणि त्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर याची तीव्रता वाढेल आणि हळूहळू सगळीकडे या असलेल्या सोनम वांगचुकला पाठिंबा चांगला मिळायला लागलेला आहे। सर्व क्षेत्रातली लोक पाठिंबा द्यायला लागल्याने की तीव्रता वाढेल म्हणण्याचं सरकार घाबरलं। मला वाटतं बऱ्याच महाराष्ट्रातल्या अनेक पक्षाच्या नेतृत्वाने सुद्धा या उपोषणाला पाठिंबा तर दिलाच। काल आमच्या सुप्रियाताई सुद्धा जाऊन त्या ठिकाणी त्या उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे। उद्या महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळीकडे आंदोलन करतोय, जिथे आम्ही निषेध सरकारचा करतोय आणि मंत्र्याचा राजीनामा मागतोय आणि या असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देतोय। विद्यालय असेल किंवा शासकीय कार्यालयाच्या समोर आम्ही उपोषण सोमवारी आम्ही तसा निषेध आपण त्या ठिकाणी करणार आहोत। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।